आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळे सर. दादा आपल्यामध्ये नाही आहेत. दादांची प्रशासनावरती पकड होती. दादांचा कामाचा सपाटा चांगला होता. काय सांगाल दादामध्ये? अजितदादा पवारांजवळ अनेक गुण होते, मात्र आज लोकशाहीच्या 75 टप्प्यामध्ये कुठेतरी प्रशासन आणि शासन असा वाद दिसतो. नोकरशाही जुमानायला तयार नाही आणि टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल गणतंत्र आपलं जे आहे ते कसं असलं पाहिजे, ते शासन काय आहे आणि कसं असलं पाहिजे हे प्रशासनाला दाखवून देणारे, जनतेला त्या रस्त्यावरून घेऊन जाणारी अशी एक असामान्य अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व हे अजितदादांचं होतं. त्यामुळे लोकशाहीचा एक चालता बोलता एक संस्कार, नागरिकशास्त्राचा चालता बोलता संस्कार हा त्यांच्या माध्यमातून हा कुठेतरी निखळला आहे. वरकरणी टणक मात्र आतून एक सहृदय असणारं हे अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे आज त्यांच्या या अंतर्बाह्य रंगांना स्मरण करत असताना काळाने त्यांना आपल्यापासून हिरावून न्यायला नव्हतं पाहिजे. त्यांचं योगदान जे आहे, कारण आज महाराष्ट्राला अशा नेत्यांची जास्त आवश्यकता आहे. त्यांच्याशी आमची राजकीय मतभिन्नता ही असू शकेल, मात्र त्यांचं कार्यक्षमता आणि त्यांचं नेतृत्व याबद्दल त्यांनी जो सन्मान जो कमांड केला होता, हा कमांड केलेला सन्मान आणि त्या अनुषंगानं निर्माण झालेली पोकळी ही कधी न भरून निघणारी आहे. दादांचे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांच्यासोबत चांगले संबंध होते. तुमचे आणि दादांचे कसे संबंध होते? दादांची आठवण? मी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि काही ऋणानुबंधाचा भाग असल्यामुळे त्यांच्याशी तर माझे संबंध होतेच, संवाद चांगला होता. मात्र विरोधी पक्षामध्ये 2014 ते 19 विधिमंडळामध्ये मी आमदार या नात्यानं काम करत असताना, विरोधी पाठकावर बसत असताना त्यांची राजकीय भाषणं, त्यांनी सरकारला तारेवर त्यांना अंकुश लावणं, त्यांना कोंडीत पकडणं, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं एक नेता कसा असला पाहिजे हा जवळून निहाळायचा आणि बघण्याची योग मला या दीर्घ कालावधीमध्ये त्यांच्याकडून मिळाला. निश्चित हा प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला हा एक संस्कारच म्हणावा लागेल. धन्यवाद सर. तर दादा हे आतून नरम आणि बाहेरून गरम असे होते, त्यामुळे ते सगळ्यांचे कामं करते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरा पर्सन हर्षलसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.